गुड मॉर्निंग मित्रांनो, पी एस मॅथ्स मित्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अंकगणिती श्रेणी सराव संच 3.1 पाहणार आहोत. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आता कोणताही वेळ न दवडता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. ओके, तर आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे बघा, की श्रेणी दिलेली आहे, ठीक आहे, एक क्रमिका दिलेली आहे, ती अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे, बघा अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे ओळखण्यासाठी फार सोपा रूल आहे की त्यांच्यामधला फरक, ठीक आहे, पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, चौथे पद, याच्यामधला जो फरक आहे तो समान असला पाहिजे. ठीक आहे, आयदर ही क्रमिका अशी जी वाढत जाते तर वाढत गेली पाहिजे, कमी होत जात असेल तर कमी होत झाली तरी चालेल, परंतु समान फरकाने वाढत गेली पाहिजे किंवा समान फरकाने कमी होत गेली पाहिजे. आलं का लक्षात? वाढत जाते तर त्यावेळी बघा फरक धन मिळतोय, बरोबर, आणि तेच जर कमी होत गेली असती तर येस फरक कसा मिळाला असता, ऋण. पण समान मिळाला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं काय आहे की सामान्य फरक, येस, जे आपण लिहितो तो समान मिळाला पाहिजे. जर समान मिळाला तर अंकगणिती श्रेणी आहे. येस, फरक काढता येतो ना तुम्हाला? कसा काढतात? पहिला फरक जर काढायचा असेल T2, येस T2 मायनस T1, गॉट इट. दुसरा फरक T3 मायनस T2, गॉट इट. आलं लक्षात? आणि सिमिलरली तिसरा फरक T4 मायनस T3. ठीक आहे, पुढच्या पदातून मागचं पद मायनस करायचं. ओके, पुढच्या पदातून मागचं पद मायनस करायचं आणि हे आले आपली उत्तरं. हेच येणार ना उत्तरं? T2 मायनस T1 4 वजा 2, 2 आलं. T3 वजा T2 6 वजा 4, 2 आलं उत्तर. सिमिलरली T4 वजा T3 8 वजा 6 किती आलं? 2. आणि समान फरक कसा आहे? समान, त्यामुळे क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. गॉट इट? ओके ओके. तर दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा, लक्ष द्या, संख्या बदलल्यात मात्र स्टेप्स अगेन सेम. की पहिला फरक T2 वजा T1, इथे देखील T2 वजा T1च काढलेला. दुसरा फरक T3 वजा T2, सेम इथे पण सेम. तिसरा फरक T4 वजा T3, इथे पण तिसरा फरक T4 वजा T3. बघा लक्ष द्या, संख्या डिफिकल्ट नाही आहेत. आता 10वीला आल्यावर ते एवढी बेरीज वजाबाकी जमलीच पाहिजे. की जसं आता T2 5/2 वजा 2, काय केलंय तर सिम्पली तिरकस, काय केलंय, तिरकस गुणाकार. कारण छेद समान करायला लागतील ना, कारण आता 2 फक्त दिसतोय तर त्याच्या छेदामध्ये काय नाही म्हणजे काय आहे, 1 आहे, आणि हा इथे आपल्याला दिसतोय 2 आहे. तर आपल्याला छेद समान करावे लागतील आणि त्याच्यासाठी आपण करतो तिरकस गुणाकार. तिथेही जास्त विचार करायची गरज नाही, फक्त हा एवढा गुणाकार जरी केला तरी बस. 2 4, इतर संख्या जशा आहेत तशा. 5/2 दिसला. बट तिरकस गुणाकार झाल्यामुळे येस दोघांचाही छेद काय झाला, 2. 5 वजा 4चं उत्तर आलं 1 आणि छेद आहे 2. सो आपलं उत्तर झालं 1/2. पुढे T3 वजा T2, T3 येस बोला 3 आणि 5/2. तर 3 वजा 5/2 जेव्हा आता करतोय, पुन्हा 3चा छेद काय नाही म्हणजे काय आहे, 1 आहे. येस, पुन्हा काय करावं लागेल, तिरकस गुणाकार, आणि हा असा, बरोबर. 2 6. रेस्ट थिंग ॲज इट इज. 5/2
बरोबर. पण आता तिरकस गुणाकार झाल्यामुळे दोघांचाही छेद काय बनला 2. येस 6 वजा 5 किती आलं 1 आणि छेद 2. हे झालं उत्तर. गॉट इट. आणि त्याचप्रमाणे तिसरी वजाबाकी 7/2 वजा 3 तिरकस गुणाकार केला आणि आपलं उत्तर आलं 7 वजा 6 येस छेद 2 म्हणजेच येस 1/2. सो सामान्य फरक डी बरोबर 1/2 समान आहे. समान आहे तर क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. दॅट्स इट. ओके. तर प्रश्न क्रमांक 3 काय बघा. टी बरोबर वजा 10. टी बरोबर की T1. ओके. पहिले पद वजा 10, दुसरे पद वजा 6, तिसरे पद वजा 2 आणि चौथे पद 2. गणित ही आता बस तुम्हाला कळलेली तर आहेत. आपण काय करतो नेमकं तर आपण करतो फरक. पहिला फरक काढायचा असेल तर येस T2 वजा T1. दुसरा फरक T3 वजा T2. तिसरा फरक T4 वजा T3. आता हे तुम्हाला माहीत पडलेलं आहे. फक्त कोणाला काही डाऊट थोडासा आलाच तर ऋण संख्येत तर त्यामुळे तेवढं मी सोडवून देतोय. ठीक आहे. जर कोणी स्वतःहून ही वजाबाकी करू शकतं तर करा. ठीक आहे. ॲटलिस्ट ट्राय करा आणि उत्तर मॅच करा. तर बघा लक्ष द्या. T2 वजा 6, T1 वजा 10 आणि बघा इथे मध्ये ना हे वजा चिन्ह हे इथून आलंय ना, त्यामुळे त्याच्यानंतरची किंमत जी आहे म्हणजे वजा 10 ती आपण कंसात लिहिली. आलं लक्षात. तर तिथे काय चेंज झाला. येस हे 2 वजा चिन्ह कॅन्सल झाले आणि अधिक 10 आलं. सेम इथे देखील बघा 2 वजा चिन्ह कॅन्सल झाले आणि अधिक आलं. सेम इथे वजा चिन्ह कॅन्सल झाले अधिक 2. गॉट इट. किमती ठेवताना नीट किमती ठेवा की हे वजा चिन्ह आपण हे इथून लिहितो आणि त्याच्यानंतरची व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह आहे तर तिला तुम्हाला कंसात लिहावं लागेल. कळलं. ओके. तर त्याप्रमाणे प्रत्येक व्हॅल्यू ठेवल्या T2 वजा T1 वजा 6 वजा कंसात वजा 10. सिमिलरली T3 वजा T2 वजा 2 वजा कंसात वजा 6. T4 वजा T3 2 वजा कंसात वजा 2. ठीक आहे. T3 ची व्हॅल्यू वजा 2 आणि प्रत्येक ठिकाणी येस ते कॅन्सल होऊन इथे अधिकचं चिन्ह आलं. ओके. सो वजा 6 अधिक 10. 10 मधून 6 गेले 4 उत्तर आलं. 6 मधून 2 गेले 4 उत्तर आलं आणि 2 अधिक 2 4 उत्तर आलं. ओके. सो सामान्य फरक डी बरोबर 4 समान आहे आणि समान आहे तर क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. डन. तर आतापर्यंत आपण प्रश्न केले 1, 2, 3. त्या तीनही मध्ये आपल्याला फरक समान मिळाले आणि त्यामुळे प्रत्येक क्रमिका ही अंकगणिती श्रेणी होती. मात्र चौथ्या प्रश्नामध्ये काहींना अंक बघून लगेच अरे उत्तर मला येतं असं होईल. ठीक आहे. सोपे आहे अंकगणित श्रेणी. कसे अंक सेम सेम वाटतात ना सगळे. पण वजाबाकी करून बघा. ठीक आहे. इथे उत्तर तुम्ही बघत पण असाल वेगवेगळे उत्तर आहेत. या अशा संख्यांच्या वजाबाकी आहेत ना त्या देखील अनेकांना येत नाहीत कारण त्यांना मांडणी करता येत नाही. बघा लक्ष द्या. आता पहिली वजाबाकी T2 वजा T1. T2 आहे 0.33 वजा 0.3 0.33
3. आता अशा संख्यांच्या वजाबाकीच्या वेळी सर्वात महत्त्वाचं जर काय असतं ना, तर असतं पॉईंटच्या खाली पॉईंट येणं आणि मग संख्यांची मांडणी. पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे आणि करा वजाबाकी. ठीक आहे. आता इथे हे काही नाही आहे, तर तिथे मी क्रॉस टाकला. 3 वजा काही नाही, 3. 3 मधून 3 गेले 0 आणि हा इथे 0. काय उत्तर आलं बघा, 0.03. ओके. त्याचप्रमाणे T3 वजा T2. T3 काय आहे, T2 काय आहे बघा. त्यांची मांडणी जर का बरोबर झाली तर उत्तर बरोबर मिळणार. 3 3 3 पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे, त्यानंतर 0.33. आता काही नाही आहे तिथे क्रॉस टाका किंवा 0 टाका. तर वजाबाकी 3 वजा 0 3, 3 वजा 3 0 0 पॉईंट आणि इथे 0. हे झालं आपलं उत्तर. डन. सामान्य फरक समान नाही. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं समान नाही. जर फरक समान नाही तर क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. दॅट्स इट. आलं लक्षात? ओके. ठीक आहे. तर अंकगणिती श्रेणी सराव संच 3.1 मधल्या पहिल्या प्रश्नामध्ये 7वा प्रश्न जो आता आहे. येस, अगेन अनेकांना थोडेसे अंक डिफिकल्ट वाटतील बघून. ठीक आहे, कारण हे असे अंक बघायची सवय नसते आपल्याला. बट जर तुम्ही सोडवायला गेलात तर इट इज व्हेरी इझी. ठीक आहे. पहिला फरक T2 वजा T1, दुसरा फरक T3 वजा T2, तिसरा फरक T4 वजा T3. प्रत्येक वेळी अशाच प्रकारे आपण फरक करतो. पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, चौथे पद. आता फक्त त्यांच्या किमती ठेवायच्या. T2 काय आहे, येस 2 अधिक वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 लिहिली. वजा येस वजा T1 ना, T1 काय आहे 3 लिहिली 3. डन. 3 वजा 3 0 झालं आणि उत्तर काय आलं, येस काय आलं उत्तर, वर्गमुळात 2. पुढे जाऊया. ओके. T3 वजा T2. T3 मिळालं बघा, ठेवली व्हॅल्यू. पुढे बघा T2 3 अधिक वर्गमुळात 2, 3 अधिक वर्गमुळात 2. डन. आता फक्त इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की आतमध्ये अशा 2 संख्या आहेत. ठीक आहे. मग जेव्हा आपण बाहेर वजाचे चिन्ह लिहिणार आहोत तर कंस टाकून लिहायचं, कारण जर बिना कंसाची तुम्ही लिहिता तर त्याचा अर्थ हा असा होतो की ते वजाचे चिन्ह फक्त 3चं, 2चं नाही, वर्गमुळात 2चं नाही. ठीक आहे. बट जेव्हा आपण कंस टाकतो, येस आता कसं होतं की हे वजाचे चिन्ह या दोघांचंही आहे. आलं लक्षात? ओके. सो डन. जसे मागाशी 3 3 कॅन्सल झाले, आता पण होणार वजा 3 ना, आणि त्याच्याही पुढे जाऊन वजा 3च ना. वजा चिन्ह कंसाच्या आतमध्ये जाणार तर दोघांची चिन्ह बदलणार. ठीक आहे, अशा प्रकारे. तर 3 3 कॅन्सल, त्याच्या पुढे 2 वर्गमुळात 2 मधून वर्गमुळात 2 जर जाणार तर येस किती राहणार, 1 वर्गमुळात 2. गॉट इट. 2 वर्गमुळात 2 मधून वर्गमुळात 2 गेले. आता वर्गमुळात 2 गेले म्हणजे इथे काय नाही, म्हणजे 1 आहे. तर 2 मधून 1 गेला, राहिला 1 वर्गमुळात 2. गॉट इट. ओके. हे अशाच प्रकारे
जसं आपण 2x वजा x करतो, 2x वजा x x, ठीक आहे. तर तिथे x असतो, इथे वर्गमुळात 2 आहे, एवढाच फरक आहे, ठीक आहे. त्याप्रमाणे उत्तर आलं x, तर इथे आलं वर्गमुळात 2. प्रत्येक ठिकाणी 3 तर कॅन्सल होणार, त्याचा जास्त विचार करण्याची गरज नाही आहे. पुढे T4 येस T4 आणि T3 अगेन कंसात लिहायचं, कारण काय, बाहेर वजा चिन्ह आहे जे दोघांसाठी आहे. 3 3 कॅन्सल. आणि पुढे चला एक्सच्या रूपात लिहून बघूया. 3x वजा 2x असं असेल तर उत्तर काय मिळेल, x. डन. मग त्याचप्रमाणे 3 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 2 येस वर्गमुळात 2. गॉट इट. ठीक आहे. बाय द वे कोणाला वजाचा इश्यू नाही आहे ना, वजा 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 काय चाललंय, तर कंसाच्या बाहेर वजा आहे, ते या दोघांचं आहे, बरोबर ना. आतमधल्या दोघांचेही साईन ते बदलणार आहे, चिन्ह बदलणार आहे आणि दोघांनाही वजा करणार आहे, त्यामुळे ते आपण वजा वजा बोलतोय. ओके. तर प्रत्येक ठिकाणी बघा फरक काय मिळाला, वर्गमुळात 2. येस समान आहे आणि म्हणून क्रमिका अंकगणित श्रेणी आहे. दॅट्स इट. ठीक आहे. तर पहिल्या प्रश्नामध्ये हे एवढेच प्रश्न, इतर प्रश्न तुम्ही करा, वजाबाकी आहे फक्त, ठीक आहे, कराल ना. ओके ओके. तर प्रश्न क्रमांक 2 याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू आणि डी ची व्हॅल्यू दिलेली आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये प्रत्येक प्रश्नात ए आणि डी ची व्हॅल्यू दिली, त्यावरून आपल्याला येस अंकगणिती श्रेणी काढायची. बघा लक्ष द्या. ए दिलाय म्हणजे पहिले पद तर देऊनच ठेवलंय, T1 झालं 10. ए दिलाय, ए म्हणजेच काय, पहिले पद, तर ते मिळालं. बघा इतर सगळी पुढची पदं जर आपल्याला का काढायची आहेत तर सिम्पली मागच्या पदामध्ये डी ची बेरीज करायची. काय करायचं, मागच्या पदामध्ये डी ची बेरीज. दॅट्स इट. अजून काहीच करायचं नाही. जर दुसरं पद काढायचंय तर पहिले पद अधिक डी. जर तिसरे पद काढायचंय तर दुसरे पद अधिक डी. चौथे पद काढायचंय तर तिसरे पद अधिक डी. गॉट इट. ओके. पहिले पद झाले 10, दुसरे पद काढायसाठी T1 अधिक डी, 10 अधिक 5 15. तिसरे पद येस, तिसरे पद T2 अधिक डी, 15 अधिक 5 20. T4 येस, T3 अधिक डी, 20 अधिक 5 25. ठीक आहे. दॅट्स इट. इनफॅक्ट तुम्ही हाताच्या बोटांवर मोजून देखील ही पदं लिहू शकता. फार सोपी आहेत. 10च्या नंतर पुढे 5 मोजले 15 आले, त्याच्या पुढे पुन्हा 5 मोजले 20 आले, पुन्हा 5 मोजले 25 आले. बट हाताच्या बोटांवर मोजून लिहायचं तुम्हाला 2 मार्क मिळणार नाही आहेत, हे एवढं असं लिहून दाखवावं लागणार. ठीक आहे. जे तुम्ही हाताच्या बोटांवर मोजणार ना, ती ही स्टेप करणार तुम्ही तुमच्या हातावर. ओके. तर हे एवढं लिहायचं आहे, त्याचे तुम्हाला 2 मार्क मिळणार. पुढे आता या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा, ए ची व्हॅल्यू -7 म्हणजे पहिला टर्म मिळाला आपल्याला. ठीक आहे. टी फॉर टर्म, पहिले पद मिळालं -7 आणि डी काय दिलंय 1/2. आता हा प्रश्न सोडवून द्यायचं कारण एवढंच की अनेक मुलं आता 1/2 दिले, अरे रे किती डिफिकल्ट दिले, असा विचार करून सोडून देतील.
तर म्हणून तेवढं फक्त, कारण गुणोत्तर आले की त्यांची बेरीज आणि वजाबाकीमध्ये अनेक मुलं चुकवतात. का चुकवतात? स्टेप्स फॉलो करत जायच्या. तिरकस गुणाकार जर कुठे असेल तर करायचा. डन. आलं उत्तर. T2 कसं काढतात? मागचे पद अधिक डी. मागचे पद आहे -7 अधिक डी आहे 1/2. तिरकस गुणाकार केला. येस, काय आला तिरकस गुणाकार? 7 दुने 14, पण 7 वजा आहेत त्यामुळे -14. आणि रेस्ट थिंग ॲज इट इज दिसली. 1/2. तिरकस गुणाकार झाल्यामुळे दोघांचाही छेद 2 आहे. -14 अधिक 1. येस, या दोघांची काय होणार? वजाबाकी. आणि उत्तर आलं 13. 13ला वजाचं चिन्ह का? तर चिन्ह मोठ्या संख्येचं. दॅट्स इट. उत्तर काय आलं? -13/2. सिमिलरली पुढचं टर्म काढायचंय T3. तर मागचा टर्म, मागचे पद T2 अधिक D. -13/2 अधिक 1/2. तर इथे ऑलरेडी छेद समान आहेत. बरोबर. इथे जाऊ नका तिरकस गुणाकार करायला. छेद समान आहे, एकदाच लिहिला आणि अंशांची बेरीज वजाबाकी जी होते ते करून टाकायची. आता इथे मला सांगा, 13 वजा आहे, 1 अधिक आहे, धन आहे ना, तर अधिक वजा काय होते? वजाबाकी. ऑब्विसली, बरोबर ना. त्यामुळे ती वजाबाकी केली आणि आपलं उत्तर आलं 13 मधून 1 गेला 12. आणि 12ला चिन्ह वजाचं का? येस, मोठ्या संख्येचं चिन्ह. दॅट्स इट. हां, पुढे वजासा कशी आली मग? अरे हे काय झालं? बे के बे आणि बेसा 12. अशा प्रकारे ते आले वजासा. पुढे T4. T3 अधिक D. मागचे पद अधिक D. मागचे पद आहे -6 अधिक 1/2. येस, छेद समान नाहीये त्यामुळे तिरकस गुणाकार करणार. आणि तिरकस गुणाकार, येस, बेसा 12. -6 असल्यामुळे -12 आणि 1/2. दिसले? ओके. छेद समान झाला. -12 मधून 1 गेला -11/2. दॅट्स इट. ही झाली आपली अंकगणिती श्रेणी तयार. ठीक आहे. पुढे कॉमा टाकून अजून डॉट 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 डॉट. ओके, दॅट्स इट. प्रश्न क्रमांक 4 मध्ये ए काय दिलाय? डी काय दिलाय? ए दिलाय -1.25. ठीक आहे. ए दिलाय म्हणजे आपलं पहिलं पद मिळालं, -1.25. दुसरं पद काढायसाठी येस, मागचे पद T1 अधिक D. सो -1.25 अधिक 3. डन. सगळ्यांना कळतंय. इथे अधिक वजा आहे त्यामुळे काय होणार? वजाबाकी होणार आहे. आणि आता येस, पॉईंटवाल्या संख्यांची वजाबाकी, अनेकांची डोकेदुखी. तर लक्ष द्या, मगाशी मी सांगितलंय की पॉईंटवाल्या संख्यांची वजाबाकी असेल, बेरीज असेल, तर सर्वात महत्त्वाचं असते त्यांची मांडणी. बघा, लक्ष द्या, 3 कडे पॉईंट नाहीये तरीही द्या 3.00 आणि त्यामधून कोण वजा होणार आहे? 1.25. आता एवढं तरी कळतंय ना की 3 मोठी संख्या आहे, 1.25 लहान संख्या आहे. त्याप्रमाणे 3ची मांडणी वरती होणार आणि 1.25ची मांडणी खाली होणार. ठीक आहे. ओके. तर तुम्हाला हे 2 शून्य का दिले ते लक्षात आलंच असेल, बरोबर. का दिले 2 शून्य? कारण 1.25 पॉईंटच्या मागे किती संख्या देते? 2 संख्या असल्यामुळे 3च्या पॉईंट नंतर 2 शून्य दिले. ओके, करा वजाबाकी. शून्यातून 5 गेले, किती आले? 5.
काही म्हणत असतील अरे हेच 5 लिहिलेली काय. अनेकांना अरे काय आता बघा, हातचे घेतले, हातचे असे 10. येस, मग 10ला काय लिहितो, 9 लिहून इथे एक हातचा घेतो. येस, मग 10तून 5 गेले आणि 5 राहिले. ठीक आहे, पुढे 9मधून 2 गेले, 7 राहिले आणि शेवटी 2तून 1 गेला, 1 राहिलं. काय उत्तर आलं, 1.75. आणि चिन्ह मोठ्या संख्येचं. येस, मोठी संख्या कोण आहे, 3, त्यामुळे 1.75 धन. ठीक आहे. सिमिलरली पुढे तिसरे पद काढायचे. मागचे पद T2 अधिक D. मागचे पद आहे 1.75 अधिक 3. बघा लक्ष द्या, कॉमनची मिस्टेक. अनेक जण मांडणी करताना काय करतात माहिती आहे का, की आता 1.75 अधिक 3 आहे, 1.75 अधिक 3 डन, संपलं. की 5 आणि 3 झाले 8, 7 आणि 0.1. आणि हे उत्तर काढून भांडायला पण जाणार. काय चुकलं याच्यामध्ये, खूप काही चुकलं ना. हा, खूप काही चुकलं. कॉमन सेन्स आहे. 3 आहे, हा 1.75 आहे, म्हणजे उत्तर नक्कीच 3 पेक्षा मोठं असेल. ठीक आहे, तुम्ही उत्तर काढता 1.78. अनेक मुलं काढतात. मांडणी करताना काय चुकलं, तर 3 कडे पॉइंट नाही आहे तर त्याला द्या जबरदस्ती आणि 2 शून्य लिहा. बेरीजच आहे ना, तर करा बेरीज. 5 आणि 0 5, 7 आणि 0 7, 1 आणि 3 4. डन. काय उत्तर आलं, 4.75. दॅट्स इट. सिमिलरली T3 अधिक D, 4.75 अधिक 3. आता मी पुन्हा मांडणी दाखवणार नाही आहे, तुम्हाला मांडणी सांगितली कशी करतात. चला ठीक आहे, 4.75 अधिक 3. येस, 2 शून्य लिहिले, झाली. बेरीज केली, 5, 7 आणि 0.4 आणि 3 7. सो हे आलं आपलं उत्तर 7.75. अशा प्रकारे आपली अंकगणित श्रेणी काय झाली, वजा 1.25, 1.75, 4.75, 7.75, सो ऑन. ठीक आहे, तर दॅट्स इट. ओके, तर 6व्या प्रश्नामध्ये ए बघा काय दिलंय आणि डी बघा काय दिलंय. आता डी ऋण आहे, यावरून एवढं अंदाज आला असेल की ही श्रेणी येस कमी 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 होत जाणार. ठीक आहे, बघा स्टेप्स सेम. ए दिलेलं आहे म्हणजे पहिले पद दिलेलेच आहे, वजा 19. दुसरे पद कसे काढतात, येस दुसरे पद काढायचे असेल तर मागचे पद अधिक डी. सूत्रामध्ये काही बदल होणार नाही. ठीक आहे, T2, T3, T4 जे आपण आधी केलं ते इथे करणार आहोत. फक्त जर काय बदलत आहे तर त्या किमती, प्रत्येक प्रश्नामध्ये जर काही बदलत आहे तर त्या किमती ए आणि डीच्या बघा या गोष्टी सेमच राहणार आहेत. ओके, T1 अधिक D, T1ची किंमत वजा 19 अधिक D. आता D जेव्हा लिहितोय तेव्हा तो ऋण असल्यामुळे त्याला कंसात लिहिलं. ठीक आहे, त्याला ऋण असल्यामुळे कंसात लिहिलं. इथे बघा, इथे लक्ष द्या, वजा 19 वजा 19 ॲज इट इज. ठीक आहे, मात्र इथे अधिक वजा काय झालं, वजा 4. आलं लक्षात. हां, दोघांची चिन्ह समान आहेत, वजा वजा अधिक होतं. येस, बेरीज करायची आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. ठीक आहे, वजा वजा अधिक हे जे तुम्ही लक्षात ठेवलेलं आहे त्याने बेरीज करायची. बेरीज 23 आली आणि चिन्ह मोठ्या संख्येचं. डन. पुढे T3 करताना मागचे पद T2 अधिक D, मागचे पद वजा 23 अधिक येस डीची किंमत
ऋण आहे त्यामुळे कंसात. पुढच्या स्टेपमध्ये काय झालं, वजा 23चे वजा 23 मात्र अधिक वजा वजा 4 झाले आणि उत्तर आलं बघा काय आलं, येस अगेन वजा वजा अधिक म्हणजे बेरीज केली आणि चिन्ह मोठ्या संख्येचं. दॅट्स इट. आणि त्याचप्रमाणे T4 साठी. ठीक आहे, ओके. तर तुमची अंकगणिती श्रेणी झाली आहे वजा 19 वजा 23 वजा 27 वजा 31 अँड सो ऑन. ठीक आहे, सो दॅट्स इट. इतर प्रश्न तुम्ही सोडवायचे. येस, आय एम कॉन्फिडेंट की तुम्ही सोडवाल. पुढे ओके, प्रश्न क्रमांक 3 मध्ये अंकगणिती श्रेणी दिलेली आहे आणि त्याच्यावरून ए आणि डी च्या किमती काढायच्या. फार सोपं आहे. ठीक आहे, कारण त्यांनी सांगितलंय ना की ही अंकगणिती श्रेणी आहे, सो प्रत्येक पदामधला फरक काढत बसायची गरज नाही, फक्त एकच फरक काढायचा आणि ते झालं आपलं उत्तर. ठीक आहे, काही जण अरे प्रत्येक ठिकाणी वजाबाकी करायची आहे का करायची, त्यांनी सांगितलंय ना ही अंकगणिती श्रेणी आहे म्हणजे फरक समान असणारच आहे. पहिल्या प्रश्नामध्ये आपण 3 वेळा 4 वेळा फरक का काढायचो, कारण तिथे आपल्याला चेक करायचं होतं की ती श्रेणी अंकगणिती आहे की नाही. पण इथे सांगितलंय की येस ही अंकगणिती श्रेणी आहे, त्यामुळे पहिले पद दिसतंय सगळ्यांना 5. दॅट्स इट. आणि सामान्य फरक कसा काढतात, येस T2 वजा T1 असाच काढतात ना, T2 वजा T1. T2 1 वजा 5 उत्तर आलं वजा 4. दॅट्स इट. परत परत करत बसायची गरज नाही, कारण ही अंकगणिती श्रेणी सांगितली आहे त्यांनी समोरून. ओके, प्रश्न क्रमांक 4 थोडा डिफिकल्ट तुम्हाला वाटेल म्हणून तो देतोय सोडून. तर पहिले पद दिसतंय, डन, तेच लिहिलं आपण. 1/4 पहिले पद. सामान्य फरक कसा काढतात, येस T2 वजा T1. लक्षात ठेवा एकच गोष्ट, फरक काढताना पुढचे पद वजा मागचे पद करतात. ठीक आहे, पुढच्या पदातून मागचे पद वजा करतात. सो T2 वजा T1, T2 लिहिला 3/4 वजा 1/4, छेद समान आहे त्यामुळे त्याला एकदाच लिहिला आणि अंशांची झाली वजाबाकी. 3 मधून 1 गेला 2 आला, 2च आला ना. ओके, तर बे 1 बे आणि बे 2 4. सो दॅट्स इट. तुमचं उत्तर आलं कोणाचं, डी. काय उत्तर आलं, डी बरोबर 1/2. कारण काय सांगितलं तुम्हाला, प्रत्येक वेळेला डी काढत बसायचं नाही. कारण काय सांगितलं, कारण ही अंकगणिती श्रेणी आहेच. ठीक आहे, सो 3 वेळा 4 वेळा फरक काढायची गरज नाही. दॅट्स इट फॉर द डे. इतर प्रश्न तुम्ही सोडवा. ठीक आहे.